का रे पिंट्या, मॅडम तर अजून नाही आली. येईन ना मग, एवढी का घाई करू राहिला? तुला काय आठवण राहिली एवढी मॅडमची? अरे आठवण घालीन, आता पिरियड आहे ना मॅडमचा. आता पिरियडच्या टाइमवर यायला लागेल ना. हो गड्या, तो पिरियड चालू झाला तरी मॅडम आली नाही. थांबा थांबा, येईल थोड्या वेळानं. आता 5च मिनिट झाले, 10 मिनिटात नाही येते मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग. बरं, आले का सगळे मुलं? नाही मॅडम, मागचे मुलं अब्सेंट आहेत. का बरं, कुठे गेले ते? शेतातले कामं आहेत का त्यांच्या मागे? आले नाही शाळेत तर. बरं, आजच्या दिवस जाऊ द्या, उद्या मी त्यांच्या वडिलांना भेटून घेते. काय म्हणते पिंटू, आज जाम खुश दिसत आहेस. मॅडम, पिंटू म्हणते की तुम्ही त्याला आवडता. हो रे पिंटू? हो मॅडम, तुम्ही चांगले शिकवता म्हणून मला तुम्ही आवडता. अच्छा, असं आहे का? ठीक आहे, मग तर चांगली गोष्ट आहे. बरं, आज होमवर्क कोणी कोणी केलं? सॉरी मॅडम, माझं होमवर्क राहिलं आज. अरे तू तर रोजच करत नाही, आजचं काय सांगू राहिला? काय राहिलं? माझं पूर्णच होमवर्क राहिलं मॅडम, मी विसरून गेलो होतो घरी गेल्यावर. बरं, होमवर्क न करण्याचं काय कारण आहे बेटा? हो मॅडम, मला आहे ना होमवर्क करायचं होतं, परंतु माझ्या घरी लाईट नव्हती म्हणून माझं होमवर्क राहून गेलं. लाईट नव्हती तर काय झालं? एखाद्या दिव्यावरती अभ्यास करायचा होता बेटा. हो मॅडम, मी दिव्यावरती अभ्यास करणार होतो, परंतु माचीस ही देवऱ्यामध्ये होती. अरे मग देवऱ्यात जाऊन माचीस घेऊन दिवा लावा लागत होता आणि मग अभ्यास करायला लागत होता. हो मॅडम, मी तोच विचार केला होता की देवऱ्यात जाऊ आणि माचीस घेऊन येतो आणि मग दिवा लावून अभ्यास करतो. परंतु दिवा लावून अभ्यास करण्यासाठी मला माचीस आणणं गरजेचं होतं आणि माचीस आणण्यासाठी मी जाऊ शकत नव्हतो. न जाण्याचं कारण माझं असं होतं की मी आंघोळ केलेली नव्हती. अरे भाऊ, आंघोळ केलेली नव्हती तर मग आंघोळ करून जावं लागत होतं. हो मॅडम, मी आंघोळ करण्यासाठीच गेलो होतो, पण आंघोळ करण्यासाठी पाणी नव्हतं म्हणून मी आंघोळ करू शकत नव्हतो. अरे मग पाणी नव्हतं तर पाणी भरून घ्यायचं होतं आणि मग आंघोळ करायला लागत होती. मॅडम, मी तुम्हाला आताच सांगितलं की आमच्या घरात लाईट नव्हती म्हणून हे सगळे प्रॉब्लेम झाले होते. जर लाईट असती तर मी होमवर्क करून आलो असतो.